सुंदर अशा भावना सन्मान्य आमच्या ताईंनी इथं व्यक्त केल्या, यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर असणारे सन्मान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर साहेब यांना मी विनंती करते, या प्रसंगी आपल्या ही शुभेच्छा आपण इथे व्यक्त कराव्यात। नमस्कार। बराच वेळ झालाय, त्यामुळे नाव न घेता सन्माननीय मंचासमोर असणारे आपण सर्वजण, आपल्या सगळ्याला आज फादर्स डे हे शुभेच्छा। मला वाटतंय मदर्स आणि फादर्स डे वेगवेगळे साजरे करतात, मला माहित नाही असं का, कारण दोन्ही एकत्र असावेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही पहिली गोष्टी। त्यामुळे मला वाटतं हा जे इंग्रजी सोकॉल प्रथा आहे त्या प्रथेमध्ये प्रत्येक दिवस काहीतरी दिवस म्हणून साजरा होतो, तसा एक प्रकार असावा, त्यामुळे त्यांना तो मेळ घालता आलेला नाही। असो, मला या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं, त्यामुळं त्यासाठी मी पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या आयोजकाचे धन्यवाद मानतो। कारण बऱ्याच वेळा लक्ष्मी मिळते पण सरस्वती पळते, सरस्वती मिळते पण लक्ष्मी पळते। आणि इथे या मंचावरती किंवा या सभागृहामध्ये एक बघायला मिळालं ते म्हणजे दोन्हीचा समान, सरस्वती आणि लक्ष्मीचा मेळ इथे घालण्याचा प्रयत्न झाला आणि तो झालेला आहे। दुसरी गोष्ट, ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना ज्यांनी पाठबळ दिलं किंवा सगळ्या गोष्टी समोर आणल्या, त्याचं नावच मनोरमा आहे। मनाला रमवणारे, मनाला मन कधी शांत होईल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुमच्या मनाला मेडिटेशन किंवा शांतता मिळेल तेव्हाच मन रमेल। आर्थिक बळ तर हे देता येईल, मला वाटते 106 का 107 शाखा आहेत, त्यामुळे आर्थिक मदत तर मला वाटते बऱ्याच लोकांना मिळते। आणि स्वास्थ्य किंवा संतपणा हे फक्त साहित्यातून मिळते। आज तुम्ही कुठलंही तुम्ही पिक्चर पहा, गाणी ऐका, कविता म्हणा, कथासंग्रह वाचा किंवा कादंबरी वाचा, हे सगळं साहित्य आहे। आणि हे सगळं करत असताना तुमचं मन ज्या विचलित झालेलं असतं, अशाच वेळी बऱ्याच वेळा तुम्ही हे करता। गाणे तुम्ही ऐकता ते फक्त तुमच्या मनाला शांती मिळेल, तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनाची शांती मिळते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्यामध्ये तुम्हाला एकाग्रता मिळते। आणि म्हणून हे मनोरमा हे दोन्हीचं मिलन आहे असं मला नेहमी वाटतं। या दोन्हीचा संगम त्यांनी जरूर आणला, आणि ज्यांनी कोणी हे नाव सजेस्ट केलं असेल त्यांनी बहुतेक असंच काहीतरी विचार केलेला असावा। आईचं नाव आहे आणि म्हणून हे सगळं होतंय, म्हणून हे सगळं होतं। आईच्या आशीर्वादाशिवाय दुसरी कुठली गोष्ट नाही या जगामध्ये, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय दुसरं कुठलीही गोष्ट नाही असं मी स्वतः मानतो। मंदिरात जायची गरज नाही, तुमच्या घरात देव असतात, घरातल्या देवाची पूजा करा। सगळे 33 कोटी देव तुमच्या पायाशी आहेत, त्यामुळे दुसऱ्या पुढे जायची गरज नाही। त्यामुळं मला वाटतं हा सन्मान, अशा प्रकारचा सन्मान हा पहिल्यांदा कुणीतरी दिलेला असेल मातेला, मला वाटते त्यांचं खरंच आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आणि धन्यवाद म्हणावे लागतील। दुसरं एक स्पेसिफिक इथे जे बघायला मिळालं मला ते असं की या कार्यक्रमाची आयटनरी नाही आहे, कुणी किती बोलावं, कुणी कधी बोलावं हे आयटनरी नाही आहे। आणि त्यामुळं मला वाटतं प्रत्येकानं वेळेचं भान राखलं आणि त्या वेळेप्रमाणे आपण चाललो, तरी सुद्धा 2 तास कार्यक्रम चाललो। आणखी एक महत्वाची गोष्ट जी मला इथे जाणवली ती म्हणजे इथे म्हणजे आता ती नवीन प्रथा सुरू झाली की पुष्पगुच्छ देण्याऐवजी रोपटी द्यायची। ही रोपटी कशाची होती माहिती आहे? मोगरा, आणि मोगरा हा नेहमी सुगंध देत जातो। आणि मला वाटते मनोरमा बँक ही नेहमी तुमच्या आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक सुगंध देत जाते, आणि म्हणून मला वाटते त्यांनी हे रोपटं निवडलेलं असावं आणि त्याचे प्रतीक असावं असं मला वाटतं। आणि खूप छान आयडिया ती, मला वाटते पूर्वी तुळशी द्यायची, आता तुम्ही एक नवीन म्हणजे मलाही एक नवीन बघायला मिळालं। मला इथे आनंद असा वाटतो की मी एका विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आलो,
ज्याला एका महान व्यक्तीचं नाव आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण सगळ्या गोष्टी केल्या आणि समाजाच्या हितासाठी केल्या. आणि अशा एका महान व्यक्तीच्या नावानं जे विद्यापीठ आहे तिथे मला कुलगुरू म्हणून येण्याचं भाग्य लाभलं. आणि तेही सोलापूर सारख्या संस्कृती सिटीमध्ये असं विद्यापीठ आहे, तिथे मला यायला मिळालं. फॉर्च्युनेटली मी अगदी सोलापूरच्या जवळच आहे, पण मला सोलापूरला यायला कधी जमलं नव्हतं. आता कामाच्या निमित्ताने जावं लागलं. आणि जिथं अर्थकारण, समाजकारण, राजकारण आणि मनाचं कारण जिथून होतं, त्या सगळ्या गोष्टी, सगळे राजकारण ज्या शिखर संस्थेत होता, संस्थेचा मुख्य म्हणून मला इथं काम करायला मिळालं. ती माझी संस्था म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. आणि म्हणून मला खरंच आनंद होतो की मी या सिटीमध्ये मला काम करायला संधी राज्यपाल साहेबांनी दिली. इथे मी 6 ऑक्टोबर 2023ला आलो आणि मला वाटते इमिडिएटली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला अशाच एका संमेलनामध्ये बोलवलं गेलं, जिथं फार मोठी मोठी मंडळी होती, लेखक मंडळी होती. आज हा माझा 7वा कार्यक्रम आहे जिथे मी कवी, नाटककार, लेखककार यांच्याबरोबर बसतोय. एवढे कार्यक्रम, अशा प्रकारचे कार्यक्रम मी आतापर्यंत कधीच अटेंड केले नव्हते त्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये, जे सोलापूरमध्ये मला मिळालं. आणि म्हणून मी भाग्यवान समजतो की सोलापूरमध्ये बाकीच्या गोष्टीपेक्षा ह्या गोष्टी जास्त आहेत असं मला भासायला लागलं. दुसरी एक सोलापूरचं वैशिष्ट्य मी नेहमी म्हणतो की सोलापूर हे सांस्कृतिक आहेत, पण इथं सगळ्याच्या जयंत्याने पुण्यतिथ्या साऱ्या होतात आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतात. चांगलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आपण एकत्र त्याशिवाय येत नाही. आत्ता मागाशी कोणतरी म्हटलं की मोबाईल, सगळे मोबाईलमध्ये अडकलेले असतात आणि खरंच हे मोबाईलमध्ये अडकले, उद्या हे जयंती आणि पुण्यतिथ्या मोबाईलवरती होतील का असं वाटायला लागलं. आणि त्यातून जर बाहेर काढायचं असेल तर मला वाटतं हा एक जयंती आणि पुण्यतिथ्या साजरा करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी आपण एकत्र येऊ. नाहीतर बऱ्याच वेळा येऊन पाहुणे म्हणून आपण कुठे गेलो तरी कोचवर बसलो की प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर बसतो आणि मेसेज सुद्धा मोबाईल येतो, आता देवाला जायचं का, भूक लागली. त्यामुळे मला वाटते या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पुढे आणायच्या असतील तर अशा प्रकारचे संमेलन होणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी लोक एकत्र येतील, एकमेकाच्या भावना समजायला लागतील. आणि जोपर्यंत आपण परस्परासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला एकमेकाच्या भावना समजत नाहीत, तितकी तीव्रता येत नाही. आणि ही तीव्रता नसते याचं उदाहरणामध्ये करोनामध्ये जे काही आपण विद्यार्थ्यांना शिकवलं ते विद्यार्थ्यांनी किती शिकलं मला माहित नाही, परंतु तो खूप मोठा गॅप पडला गेला. आणि म्हणून प्रत्यक्ष एकमेकांसमोर असणे फार गरजेचं आहे. मला वाटते मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना विनंती करेन की आपण विद्यापीठाबरोबर संलग्नित व्हावं. मी डेफिनेटली असं म्हणणार नाही की आम्हाला काही अर्थार्जन करावं की असं काही सांगणार नाही, परंतु तिथे बरेच मार्ग आहेत. आपल्या माहितीसाठी सांगेन, आम्ही या वर्षापासून, या अकॅडमिक इयरपासून एक नवीन प्रोग्राम सुरू केला आहे, बीकॉम इन बँकिंग फायनान्स अँड बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स. आणि याला आमची 60 इनटेक कपॅसिटी आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या वेगवेगळ्या शाखामध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी जर आम्हाला मदत केली तर मला वाटते त्या पद्धतीने आपण एकमेकांशी जोडून राहू आणि हे पूर्वपार चालत राहील. कारण तुमची संस्था ही वटवृक्षाने वाढत राहणार आहे याची मला खात्री आहे. कारण NPS 6 वर्ष लागोपाठ राहणं आणि टिकवणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून अशा वटवृक्षाच्या सावलीमध्ये किंवा बरोबरीनं आमच्यासारख्या संस्थेचा वटवृक्ष तुमच्या बरोबर आला तर ते समाजासाठी खूप सोयीचे आणि सुखद होईल. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन या व्यासपीठावरून की आपण आमच्याशी संलग्नित व्हावं, आपण MOU करू आणि त्या दृष्टीने आमच्या विद्यार्थ्यांना, भावी पिढीला आपण दोघे म्हणून पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा, मला तर बराच वेळ झाला, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांनी कोणी पुरस्कार मिळाले हे फार सोपं नाही आहे. पुरस्कार घेणं तेवढं सोपं आहे पण मिळवणं फार अवघड आहे. आणि कोणीतरी म्हटलं की तुम्ही जे काही लिहितात हे त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि त्यामुळे मला त्या भावना व्यक्त करणं तेवढं सोपं नाही. मी जरी बरेचसे प्रबंध लिहिले असतील तरी मला लेखन नाही जमत. कारण मी प्रयत्न करतोय, माझं पुस्तक लवकरच येईल.
आंबेडकर साहेबांच्या वतीने लिहिलेलं पुस्तक आहे. अजून एक 4 महिने जातील. तुम्ही आत्ताच त्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु किती अवघड असतं हे मला त्यावेळी समजलं की हे लिखाण करणं किती अवघड आहे. एवढं आपलं सोपं वाटतं, थोडं सोपं नाही. इव्हन एक 15 पानाचंच एखादं पुस्तक लिहायचं म्हटलं तरी ते खूप अवघड आहे. त्याचे वादविवाद होऊ नये त्याचाही विचार करून करावं लागतं. त्यातून मनोरंजन व्हावलं पाहिजे, समाज कल्याण झालं पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे. बऱ्याच गोष्टी यातून होत असतात आणि त्यामुळे साहित्यिक तुम्हाला नेहमी आमचा मानाचा मुजरा असेल आणि या साहित्यिकांनी विद्यापीठात यावं. विद्यापीठातल्या भविष्य घडवणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना शिकवावं की यात फार मोठं करिअर करता येतं. आणि त्या दृष्टीनं मी यावेळेस पडून आपल्या सगळ्यांना करतो की आपण विद्यापीठामध्ये येऊन अशा प्रकारच्या गोष्टीचं आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि सर आपल्यालाही विनंती करतो आपणही विद्यापीठात यावं. आपण MOU बरोबर करू आणि या गोष्टी पुढे घेऊन जाऊ. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.